वाढीव घरफाळा रद्द करण्यासह प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे हप्ते खात्यावर त्वरित जमा करावे या मागणीसाठी सर्वपक्षीय नागरिक यांच्या वतीनं नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला। लोकनियुक्त नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील, उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले आणि मुख्याधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिलं। वाढीव घरफाळा रद्द करण्यासह प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे हप्ते खात्यावर त्वरित जमा करावेत या मागणीसाठी सर्वपक्षीय नागरिक यांच्या वतीनं नगरपालिकेवर मोर्चा काढला। लोकनियुक्त नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील, उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं। बस स्थानकापासून मोर्चाला प्रारंभ झाला। अन्यायी घरफाळा कमी झालाच पाहिजे, घरकुलाचे हप्ते त्वरित जमा झालेच पाहिजेत अशा आशयाचे फलक नागरिकांनी हातात घेत तशा घोषणाही दिल्या। निवेदनातील मजकूर असा 2021 नंतर प्रशासक काळात 20% तर आता 5% अशी एकूण 25% घरफाळा वाढ केली आहे। अगोदरच जादा असणारा घरफाळा त्यामध्ये जनतेला विचारात न घेता एकतर्फी निर्णय घेऊन हुकुमशाही पद्धतीनं जनतेवर लादलाय। हा वाढीव घरफाळा रद्द होण्याबाबत 27/5/2026 रोजी निवेदन दिलं होतं। त्यावर अजूनही काहीच निर्णय नाही। या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन अन्यायकारक असणारा वाढीव घरफाळा त्वरित रद्द करावा। तसंच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे हप्ते अद्याप जमा झालेले नाहीत। नगरपालिकेमार्फत लाभार्थ्यांना चेक वाटपाचा कार्यक्रम घेतला होता, तरीही अद्याप त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झालंच नाही। PMAYUM कडून मेसेज आलेला नाही आणि अनुदान जमा झालेलंच नाही। अनुदानापासून वंचित राहिलेल्यांच्या अनुदानांचे हप्ते लवकरात लवकर जमा करण्यात यावे। यावेळी माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, नितीन मोरबाळे, दिगंबर परीट, संग्राम साळोखे, सुरेश गोधळे, आकाश दरेकर, विशाल भोपळे यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या। मोर्चात अनंत फर्नांडिस, विलास गुरव, फिरोज खान जमादार, विशाल सूर्यवंशी, सचिन मेंढके, प्रकाश हळदकर, शशिकांत गोधडे, समाधान बोते, अमर इंदलकर, संगीता राऊत, शोभा राऊत, सत्यजित चौगले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।